नमस्कार. अस्तित्व तिचे यामधील दुसरे पुष्प मी आपल्या पुढे सादर करीत आहे. हे दुसरे पुष्प आहे होरा पंडित मयुरेश देशपांडे म्हणजेच कवी म ना दे पिंपरी चिंचवड. तर त्यांची ही कविता द्वितीय क्रमांकाची आहे. कवितेचं नाव आहे तव काया. यामध्ये त्यांनी स्त्रीबद्दल माहिती सांगताना म्हटले की स्त्रीची जी भक्ती आहे ती निस्वार्थ असते. त्याचप्रमाणे सुख असो अगर दुःख असो ती सर्व भार उचलायला सदैव तयार असते. त्याचप्रमाणे दुर्बलांसाठी आणि आपल्या स्वतःच्या मुलांसाठी तिचे जे भाऊ आहे ते उबदार आहे, म्हणजे ती सदैव प्रेम देत राहते. त्याचप्रमाणे स्वकीयांसाठी ती प्रिय आहे. तसेच तिचे जे गाव आहे ते मातृत्वाचे आहे आणि तिचे नाव आहे ते निर्मितीचे आहे. तसेच ती नारी म्हणजे नारीचे रूप म्हणजे शिवाचे रूप आहे, असं यांना या कवितेतून सांगायचं आहे. तर आपण ही कविता पाहूया. ही कविता म्हणजे एक अभंगच आहे. अभंगाचे नाव आहे तव काया. अदम्य शक्तीची निस्वार्थ भक्तीची पायरी मुक्तीची तव पायी. सुख दुःख फार उचलती भार नीरभौमतार तव कटी. कामी कसदार उचलती भार पुत्रा उबदार तव बाहू. यवनांना भीती स्वकीयांना प्रीती हीच सदा नीती तव नेत्री. आपुलकी भाव मातृत्वाचे गाव निर्मिती हे नाव तव भाळी. नर नारी रूप शिवाचे स्वरूप दर्शने हुरूप तव काया. धन्यवाद.